परंतु हा कार्यक्रम आपल्याला अतिशय वेगाने न्यायचा आहे. आपल्या वतीने या घायाळूने म्हणजे रोगाला पाणी लागणार आम्ही सांगितले हे हृदय वत्सल करतो. बऱ्याच वेळा खूप वेळ घेतात वगैरे घेत आहोत. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने जो हा श्यामची पुरस्कार त्या ठिकाणी वितरण झाला. आमचं मन पूर्ण आलं, आमच्या आईचं मन पूर्ण आलं. त्या ठिकाणी आमचे प्रेरणास्थान प्राचार्य नाना पाटील सर आणि डॉक्टर जगदीश कदम सर यांची प्रेरणा सतत आमच्या पाठीशी होती. आणि खरोखरच त्यांनी मला जेव्हा 2 महिन्याखाली सांगितलं सर असं असं आहे, सरांचा माझा 2 वर्षापासून संवाद होता, थोडीशी 2 मिनिट घेतो फक्त माझ्या आईची घटना मला सांगते. कारण खरोखर तुम्हाला सांगतो कोरोना काळामध्ये माझ्या आईला कॅन्सर झाला. 21 मे 2020 या दिवशी कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तिथून आम्ही आमच्या उपचाराला सुरुवात केली. आमच्या बहिणी तर सविता बेबडे बसलेले आहे, आमचे वडील इथं बसलेले आहे आणि आमचे मित्र डॉक्टर कमलाकर चव्हाण या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांना सगळं माहिती आहे. आणि आमच्या कमलाकर चव्हाणांनी जो लेख लिहिला तो लेखामध्ये संपूर्ण वृत्तांत आलेला आहे, त्यामुळे मी त्यात जास्त बोलत नाही. परंतु कॅन्सरची परिस्थिती अशी होती की जेव्हा कॅन्सर झाला त्याच्या अगोदर माझ्या आईचं वय 78 वर्ष आहे सर. त्यापूर्वी माझ्या आईनं कधीच गोळी खाल्ली नव्हती, कसल्याच प्रकारचं औषध केलेलं नव्हतं आणि त्याला कधीच गोळी लागली नव्हती. पण जेव्हा माझी आई बहीण आणि आम्ही आमच्या आईला लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर या ठिकाणी तपासण्यासाठी गेलो आणि त्यावेळेला सोनोग्राफी करायची होती आणि ते औषध लिक्विड टाकून दिलं, तेव्हा आमची आई रडत होती की हे औषध आता मी कसं घेऊ. आमच्या बहिणीला आम्ही सांगितलं सर मला रडले अक्षरशः की ते तिला राहिलं नव्हतं आम्ही आणि 21 तपासण्या आमच्या आईच्या केल्या. 21 तपासण्या केल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, डॉक्टर अजय गुंपाळे त्याचं नाव आहे, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की यांना 27 केमिओ घ्यावे लागतील. सर आम्ही 27 केमिओ घेतले. केमिओ घेत असतानाची अवस्था अशी होती की ते आम्ही डोळ्याने पाहू शकत नव्हतो. आज जी माझी आई समोर बसली आहे, तिला केस आहे, नख आहे. त्या काळामध्ये माझ्या आईचे संपूर्ण केस गेलेले होते, नख गेले होते आणि अतिशय जीवन संपूर्ण सोडलेलं होतं. अक्षरशः मराठी जगावं हा प्रश्न आमच्या आई समोर होता. पण माझ्या बहिणीने, माझ्या वडिलांनी आम्ही आमच्या आईला आत्मविश्वास दिला. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हा शब्द दिला आणि त्या पद्धतीने आम्ही त्याचा ट्रीटमेंट केला, उपचार केले, 28 रेडिएशन केले आणि हे सगळे उपचार करत करत 5 वर्षाचा काळ झाला. जगदीश कदम सरांना माहिती आहे, वेळोवेळी महिन्याला त्याला अपडेट सांगत होतो आणि हे सगळं सांगत असताना सरांच्या विशेषतही मला सांगायचे समदुःखी आम्ही होतो आणि ही वेदना आम्हाला समजत होती. त्या वेदनेतून सरांच्या पत्नी गेल्या त्याचंही दुःख आमच्या हृदयामध्ये होतच आणि आमची आई वाचली त्याचं मला हमेशा सर प्रेरणा देत होते. बेबडे सर तुम्ही छान करताय, तुमची आई वाचवत आहे, हा अभिमान आहे मला. माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला, माझ्या मित्रांनी मला पाठिंबा दिला आणि हे सगळं आम्ही करत गेलो आणि आज 78व्या वर्षी सुद्धा माझी आई जिवंत आहे याचा मला स्वाभिमान आहे. सरापुढे बाबाचा अभिमान वाटतो की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या आईची दखल घेतली गेली आणि माझ्या आईला श्यामची पुरस्कार राज्यस्तराचा दिला. त्यामुळं माझ्या आईचं आयुष्य नक्कीच 2 वर्ष तरी वाढल्याशिवाय राहणार नाही. खरोखरच या प्रतिष्ठानचे मी मनापासून आभारी मानतो. कारण या ठिकाणी सर शाळेमध्ये असताना माझी आई ती 5वीच्या वर्गात असताना गाव आणि घर सोडलं होतं. माझे वडील होते मला छत्रपती शिवाजी हायस्कूल शारदानगर सरोडी या शाळेमध्ये वसतिगृहामध्ये ठेवलं होतं आणि साने गुरुजी या ठिकाणी साने गुरुजींच्या पूर्ण पुस्तकाचं पारायण मी केलेलं आहे. कारण शाळेमध्ये माझ्या साने गुरुजी कथामाला चालायची सगुरूच्या शाळेमध्ये आणि 5 वर्षे साने गुरुजींच्या कथा मी त्याही काळात सांगत होतो. आजही माझ्या शाळेमध्ये मी विद्यार्थ्यांना साने गुरुजी काय असतात आणि श्याम काय होता हे मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो आणि श्याम घडवण्याचं काम माझ्या हातून होतं. माझी सेवा 29 वर्ष झाली. माझ्या हातातून असे छोटे छोटे 8वी 9वीचे 5000 मुलं मुली माझ्या हातातून गेले आणि अनेक श्याम या ठिकाणी घडवण्याचं काम मला या ठिकाणी भेटलेलं आहे. असो या ठिकाणी मला संयोजकांनी वेळ दिला, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोगाचे आभार मानतो आणि यानंतर मी विनंती करतो आयोजकांना की आमच्या कमलाकर चव्हाणांनी लिहिलेला लेख या ठिकाणी आमच्या आईला प्रदान करण्यात यावा ही विनंती मी त्यांना करतो.
कोणीच विनंती करते. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. तो लेख प्रदान करेपर्यंत जो वेळ आहे तो आपल्याला वाया घालवायचा नाही. अतिशय सुंदर असं विजय कुमार भेंबळे यांनी या कृतज्ञता व्यक्त आपल्या माता पित्याची सेवा करायला हवी. आज भेंबळे सरांनी कॅन्सरग्रस्त आईला कॅन्सरपासून बाहेर काढून आईला बनवण्याचा मिळणारा हा मुलगा म्हणून आज आमच्या आईला पुरस्कार घेण्याची प्रतिष्ठित प्राप्त आहे. धन्यवाद सर. यानंतर भेंबळे साहेबांच्या नंतर या कार्यक्रमाचे प्रमुख